नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC तर्फे गट अ या पदाची पदभरती निघालेली आहे. तर याच्यामध्ये एकूण 2795 विद्यार्थी मित्रांनो पदे भरून घेतली जाणार आहेत. त्या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचं नाव असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्यालाच आपण MPSC देखील म्हणू शकतो. पदाचं नाव असणार आहे पशुधन विकास अधिकारी म्हणजेच लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट चं हे पद असणार आहे. एकूण पदे 2795 पदे भरून घेतली जात आहेत. जाहिरातीचा क्रमांक 088/2025 चे जाहिरात असणार आहे. अर्ज प्रक्रिया तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिकृत वेबसाईट तुम्हाला mpsc.government.in या वेबसाईटवर तुम्हाला सर्व माहिती, फॉर्म कसा भरायचा सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यानंतर आहे किती पदे भरून घेतली जाणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या संवर्गासाठी किती पदे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण पदे पाहून घ्या. 2795 पदे भरून घेतली जाते. तर त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 1816 पदे आहेत, महिलासाठी 839 आणि खेळाडूसाठी 140 आणि अनाथसाठी 28 पदे. अशा प्रकारची इथे पदभरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून आहात, अनुसूचित जाती जमाती ओपन, ही सर्व माहिती तुम्हाला इथे व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आहे. त्यानंतर असणार तुम्हाला शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे. तर शैक्षणिक अर्हतेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984च्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्था यांची मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय अर्हता तुम्हाला इथे लागणार आहे. वेतन श्रेणीमध्ये S20 वेतन श्रेणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 56,100 रुपयापासून ते 1,77,500 रुपये इतके तुम्हाला दर महिन्याला पेमेंट पाहायला भेटणार आहे. त्यानंतर पात्रतेमध्ये तुम्हाला वयोमर्यादा किती लागणार आहे. तर 1 ऑगस्ट 2025 नुसार तुमचं किमान मागासवर्गीय किंवा अधू प्रवर्गासाठी कमीत कमी 18 लागणार आहे. राखीवसाठी 38 वर्ष, मागासवर्गीय किंवा अधू अनाथसाठी 43 वर्ष. त्यानंतर आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी राखीसाठी 43 वर्ष आणि मागासवर्गीय 43 वर्ष. माजी सैनिकसाठी सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष अशा प्रकारे, आणि दिव्यांगसाठी 45 वर्षापर्यंत इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आहे अर्ज फीस किती लागणार. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी इथे अर्ज फीस लागणार आहे. राखीवसाठी म्हणजेच खुल्या वर्गासाठी 394 रुपये फीस तुम्हाला इथे पाहायला भेटेल, आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ किंवा दिव्यांगसाठी 294 रुपये फीस तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय व अतिरिक्त GST वगैरे तुम्हाला या फीसनुसार लागणार आहे. परीक्षा शुल्क ना परवता हवा असेल म्हणजेच नॉन रिफंडेबल असणार, ही फीस मला वापस मिळणार नाही. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे. तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान अर्हता धारण केली असून उमेदवार मुलाखतीस बोलवण्याकरता प्राप्त असणार नाहीत. अशा प्रकारची तुम्हाला निवड प्रक्रिया वाचून सर्व गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शेवटचे महत्त्वाच्या तारखा कुठल्या प्रकारच्या असणार आहेत. अर्ज सादर करण्याची कालावधी दिनांक 29 एप्रिल पासून 19 मे पर्यंत तुम्ही हा इथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक असणार 19 मे तुमची शेवटची तारीख असणार आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक असणार 21 मे ही तुमची तारीख असणार आहे. आणि त्यानंतर आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे दिनांक 22 मे 2025 रोजीच्या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला हा इथे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरायचा असणार आहे. तर अशा प्रकारच्या महत्त्वाच्या तारखा इथे तुम्हाला मित्रांनो पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आहे अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे. तर अर्ज करण्यास तुम्हाला आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विविध पद्धतीने नोंदणी केली असल्यास तुम्हाला नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करायचं आहे. खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करायची आवश्यकता असल्यास तर तुम्हाला ते अद्ययावत करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला अपडेट करायचं आहे.
विहित कालावधी तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि त्यानंतर आहे तुम्हाला शेवटी विविध प्रमाणपत्रे कागदपत्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो MPSC मध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवले, तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता किंवा ॲक्सेस करू शकता. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तर चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.